शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। तीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंचं मोठं विधान। मातोश्रीला बडव्यांनी घेरलंय। या राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्यावरून आशिष शेलारांचा सवाल। आता मातोश्रीवरचे बडवे कोण? राज ठाकरेंना शेलारांचा सवाल। अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही, भीती संगम, फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका। संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी। आणि शरद पवार तसंच अजित पवार 29 डिसेंबरला एकाच मंचावर येणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेला एकत्र दिसणार। ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली आहे। राज ठाकरे यांच्याकडून या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली आहे। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंनी हे मोठं विधान केलंय। आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असंही त्यांनी म्हटलंय। युतीच्या घोषणेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर आता चुकाल तर संपून जाल असं म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली आहे। मराठी माणूस कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला परत जाऊ देत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला। मुख्यमंत्र्यांनी अल्लाह हाफिज म्हटल्याचा व्हिडिओ आमच्याकडे असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे भाजपनं आम्हाला हिंदुत्वावरून काही बोलू नये असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाच वाहनातून एकत्र प्रवास केलाय। युतीच्या घोषणेनंतर जाताना त्यांनी एकत्र प्रवास केला। युतीच्या घोषणेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आहे। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते। ठाकरे बंधूंच्या युतीवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। एका महिला कार्यकर्त्याने ठाकरे बंधूंचं नाव लिहिलेला चष्मा घालत आनंद साजरा केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष करण्यात आला। अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद साजरा केला। ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा होताच नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरे सैनिकांनी जोरदार जल्लोष केला। फटाक्याची आतषबाजी आणि नाशिक ढोलच्या तालावर थिरकत आनंद साजरा करण्यात आला। मनसैनिक आणि शिवसैनिक यांनी एकत्रित येत पुण्यातील अलका टॉकीज चौकात जोरदार जल्लोष केला। युतीची घोषणा होताच जोरदार आनंद साजरा करण्यात आला। दोन पक्ष अस्तित्वासाठी लढत आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फार काही परिणाम होणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर भावनिक बोलण्याला आता काहीही अर्थ राहिलेला नसल्याचंही ते म्हणाले। तर ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड चूहा भी नहीं निकला असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे। मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईला सेवेकरी हवे आहेत, स्वतःचा फायदा बघणारे नकोत असंही फडणवीसांनी म्हटलंय। तर ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी नसल्याचाही घणाघात त्यांनी केला।
मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईला लुटण्याचं काम सुरू असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नसल्याची टीका आशिष शेलारांनी केली आहे. तर ही युती त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी असल्याचाही घणाघात त्यांनी केला. राजकारणात काहीही कायम नसतं. राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांनी हे सूचक विधान केलंय. नार्वेकरांच्या विधानामुळे चर्चांना जोरदार उधाण आलं. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. तर आम्ही मविया म्हणून एकत्रच असल्याचंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी जनतेचाच कार्यकर्त्यांचा विश्वास गमावल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. त्यांच्याकडे विकासाचा एजेंडा नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तर महाराष्ट्रात मराठी करून भावनिक आवाहन चालणार नसल्याचंही ते म्हणाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा राजकीयदृष्ट्या कोणताही परिणाम होणार नसल्याचं संदीपान भुमरेंनी म्हटलंय. तर राज्यातील मतदार त्यांच्या सोबत एकत्र नसणार असंही ते म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र आलेत ही चांगली गोष्ट असल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय. तर राजकीयदृष्ट्या एकत्र आलेत मात्र त्यांचा पक्ष शेवटच्या क्रमांकावर असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईत काँग्रेसने वंचित सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पालिका निवडणूक एकत्र लढणार आहे. ठाणे पालिकेत शिवसेना 81, भाजप 45 तर उरलेल्या 5 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये पुणे आणि नाशिक पालिकेसाठीचं जागा वाटप पूर्ण झालं आहे. तर इतरही पालिकांसाठीचं जागा वाटपही पूर्ण झाल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचं राऊतांनी सांगितलंय. चर्चेतून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचंही ते म्हणाले. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीकडून ऑफर आली तर स्थानिक नेत्यांना आणि वरिष्ठांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार. सोलापूर महापालिका प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. सांगलीत राष्ट्रवादी कुणाबरोबर जाणार नसल्याचं शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केलंय. तर आमच्याबरोबर कुणी आल्यास वाटाघाटी होणार असल्याचं ते म्हणाले. अमरावती महानगरपालिकेसाठी भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानीची युती होणार आहे. अमरावतीमध्ये तिन्ही पक्षांकडून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. 18 जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. जळगाव महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून 150 इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. महायुतीत अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळाचं रणशिंग फुंकण्याचा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिलाय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अन्य पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार महेश लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश झाले. मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी 361 इच्छुक उमेदवारांनी अर्ज विकत घेतलेत. दरम्यान पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 2212 उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. पक्षांतर्गत असलेल्या स्पर्धेमुळे अनेक इच्छुकांनी एकमेकांपेक्षा अधिक अर्ज घेतल्याची माहिती आहे. उत्तर भारतीयांना अस्वस्थ करण्याचं काम भाजप आणि शिंदेंची शिवसेना करत असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तर बटेंगे तो कटेंगे सारखे अनेक नाटकं सुरू असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. पराग शहांनी रिक्षावाल्याला मारून दादागिरी केल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. तर भाजपनं मराठी माणसावर हात उचलल्याचं ते म्हणाले. तर भाजप हिंदुत्वाची रक्षक नसून भक्षक असल्याचाही घणाघात त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. विजयानंतर त्यांनी शिंदे आणि उदय सामंतांची भेट घेतली.
धरणगाव नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्याला गुलाबराव पाटीलही उपस्थित राहणार आहेत। नवनिर्वाचित नगराध्यक्षा लीलाताई चौधरींनी त्यांना निमंत्रण दिलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वरूपसिंग नाईक यांचं निधन झालंय। नवापूर येथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।